अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो, कशा आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. खूपच महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे की स्वतःच्या स्वप्नामध्ये जेव्हा आपण झोपी जातो, आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये स्वतःचाच मृत्यू होणं, ॲक्सिडेंट होणं, घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू स्वप्नामध्ये दिसणं किंवा आपल्या इतर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा मृत्यू आपल्याला स्वप्नामध्ये दिसणं. याचा नेमकं संकेत काय आहे? देव आपल्याला काय सांगत आहे? आपण काय समजायचं? याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल. याचं उत्तर आहे, जो व्यक्ती मृत झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे असं आपल्याला स्वप्नात दिसतं, त्या व्यक्तीचं आयुष्य वाढणं हे तुम्हाला माहीत आहे. पण हे पूर्णपणे खोटं आहे. म्हणूनच ही ही तुमचा जो भ्रम आहे, ही जी तुमची शंका आहे, ही जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली खोटी माहिती आहे, ही माहिती दूर करण्यासाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू दिसणं किंवा स्वतःच्या आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, नातेवाईकाचा किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला मृत्यू दिसणं किंवा आपलाच मृत्यू आपल्याच स्वप्नामध्ये दिसणं, हा एक अशुभ संकेत आहे. म्हणजेच काय? याचा एक मूळ प्रश्न असा आहे, की आपण ज्या देवाची सेवा करतो, आपण ज्या देवाची भक्ती करतो, जर त्या देवाची कृपा आपल्यावर असेल, तर तो देव आपल्याला सावध करत असतो. जो व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये मृत झालेला असतो. समजा उदाहरण तुम्हाला देते. जर माझ्या स्वप्नामध्ये मलाच असं स्वप्न पडलं, की मी मरण पावले आहे, मी देवाघरी गेली आहे. ॲक्सिडेंट असेल, काही आजाराने माझा मृत्यू झाला असेल. असं जर मला स्वप्न पडलं, तर हा देवाने दिलेला संकेत आहे. का तर माझ्या आयुष्यातले दिवस हे संपलेले आहेत. माझं मरण हे जवळ आलेलं आहे. काळ हा घेण्यासाठी मला जवळ आलेला आहे. हा देवाचा मला दिलेला संकेत आहे. देव हा सांगत असतो, की तुझा जो दिवस आहे, तुझा जो काळा दिवस आहे, तो जवळ आलेला आहे. त्यामुळे तू सावध राहा. कुठल्या प्रवासापासून, कुठल्या अपघातापासून, कुठल्या वाईट व्यक्तींपासून तू सावध राहा. तुझ्या शरीराची काळजी घे, आरोग्याची काळजी घे. हे देव तुम्हाला सांगत असतो. याचं खरं उत्तर मला कधी समजलं बघा, ज्यावेळेस माझे वडील आजारी होते. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. माझे वडील आजारी होते, त्यांची कंबर दुखत होती आणि त्यावेळेस अगदी महिन्यामध्ये 2 वेळा मला स्वप्न पडलं. 2 वेळा स्वप्न पडलं, की त्यांचा मृत्यू झालेला आहे. अगदी रात्रीभर 1-2 वाजता मला ते स्वप्न पडलं आणि स्वप्न पहाटेची खरी असतात हे काहीच नाही. स्वप्न ही स्वप्नच असतात. जी स्वप्न पडतात ही आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. जो देव आपल्याला संकेत देत असतो. तर मला स्वप्न पडलं, की दोन्ही वेळेस मला स्वप्न पडलं, की माझी वडील देवाघरी गेले. त्यावेळेस मी आईला फोन करून विचारले, तर आईनं असं सांगितले, की त्यांचं आयुष्य वाढतं, काही होत नाही. रडू नकोस किंवा हळहळ करू नकोस. परंतु ज्यावेळेस मला स्वप्न पडलं, त्यावेळेस 1 वर्षानंतर 1-2 वर्षानंतर माझे वडील गेले. कारण त्यांना मोठा आजार होता. कॅन्सरसारख्या आजाराने ते गेले. आणि त्याच्यानंतर मी केंद्रात हा प्रश्न मांडला, की ज्यावेळेस मला माझे वडील गेले हे मला स्वप्न पडलं आणि मलाही असं तुमच्यासारखंच माहीत होतं, की जो माणूस मृत पावतो स्वप्नामध्ये त्याचं आयुष्य वाढतं. अगदी मला सुद्धा तसंच वाटलं, की माझ्या वडिलांना काहीच होणार नाही. अगदी 2 वेळा मला हे स्वप्न पडलं असं म्हटलं तर त्यांचं आयुष्य खूप वाढलं असं मला वाटलं. पण मी ज्यावेळेस केंद्रामध्ये हा प्रश्न मांडला त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, की वडील गेल्यानंतर हा प्रश्न मी मांडला. तर 2 वेळा स्वप्न पडून सुद्धा माझे वडील 1-2 वर्षातच का गेले? आणि त्यामुळे मी साहजिकच हा प्रश्न मांडला. तर त्यावेळेस मला हे उत्तर मिळालं, जे की हे सत्य समोर आलं, जे मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून आपल्यावर ज्या देवाची कृपा असते, तो देव आपल्याला सावधान करत असतो. परंतु त्यावेळेस देवाने मला सावध केलं, पण मी सावध झाले नाही. मला ते लवकर समजलं नाही, माझ्या लक्षात आलं नाही. म्हणून जर तुम्हाला असं स्वप्न पडलं, तर तुम्ही वेळीच सावध व्हा आणि समजा, की तुमच्यावर देवाची कृपा आहे. देवाचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर भरभरून आहे आणि देव हा तुम्हाला सावध करत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, गेल्या 1-2 महिन्यापूर्वी मला एक स्वप्न पडलं. नुकतीच रात्री 9-10 वाजलेले आणि मी डोळे बंद करताच मला ते स्वप्न पडलं. ते स्वप्न असं होतं, की माझ्या मुलीचा मोटरसायकलला धडक झाली. म्हणजे मुलीची धडक मोटरसायकलला झाली. असं मला एक दृष्टांत भेटला आणि मला ही गोष्ट माहीत असल्यामुळे मला थोडी भीती वाटली, की हे जे काही आहे मला देवांनी मला संकेत दिला आणि खरंच घरासमोर रस्ता असल्यामुळे 1-2 वेळा सायकलला धडक झालेली आणि मोटरसायकलला धडक झाली आणि तिचा अपघात झाला. अपघातामध्ये ती खूप जखमी झाली असं मला दाखवलेलं आणि त्यानंतर मी घरी सांगितलं, की थोडी तिची काळजी घ्या, तिला बाहेर जाऊ देऊ नका किंवा अशा प्रकारे मला दृष्टांत भेटला आहे, असं मी सांगितलं. त्याच्यानंतर
एक 4 ते 8 दिवसानंतर तिची मोटरसायकललाच धडक झाली. म्हणजे आपल्याला जेवढं आपण जपता येईल तेवढं तर जपलं, पण मोटरसायकलला धडक तर झाली. परंतु धडक होता होता इतक्यावर वाचली. धडक अशी झाली नाही, तर ती थोडक्यात एवढ्या अंतरावरती धडक वाचली. त्यावेळेस मला आणखीन म्हणजे 100% मला कन्फर्म झालं. मला 100% वाटलं, की हा जो काही मी प्रश्न मांडला होता, तो 100% मला उत्तर मिळालेलं आहे आणि मी तो तुम्हाला सांगावं. आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारची खोटी माहिती, खोटी अंधश्रद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही. जी मला 100% खात्रीशीर वाटते, मी स्वतः अनुभवते, त्यावेळेसच मी कुठलाही उपाय असो, काही असो, मी तुमच्यासोबत शेअर करते. तर स्वतःचा मृत्यू दिसणं म्हणजेच आपला हा काळा दिवस जवळ आलेला असणं, नातेवाईकाचा कुणाचाही तर कुणाचा मृत्यू स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे त्यांचा मृत्यू जवळ आलेला असणं हा आहे. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळू.